नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण ओल्या खोबऱ्याच्या वड्या पाहणार आहोत. तर एखाद्या वेळेस काही प्रसादाचं नारळ वगैरे फोडलं जातं ते तसंच राहतं. तर या प्रकारे मी वड्या करून घेते. तर नारळ होतं फोडलेलं, मग त्याला थोडं निघताना थोडा त्रास होतो, नारळ निघत नाही. तर थोडं मुसळीने मी मार दिला हळूहळू हलक्या हाताने व चम्मचने काढून घेतलं. तर छान निघाले मोठे मोठे तुकडे व ते किसून घेतले होते मी. तर इकडे एका नारळासाठी मी घेतली होती अर्धी वाटी साखर. इकडे मी कलोंजी घेतली होती, वेलची व काही एखादं ड्रायफ्रूट वगैरे असलं तर ते घ्यायचं. तर हे होते मी घेतले पिस्ता. तर अर्धी वाटी साखर घेतली मी, कमीच गोड पाहिजे होतं म्हणून. आणि थोडं पाणी घालून घेतलं 2-3 टेबलस्पून. फक्त साखर विरघळायला पाहिजे अशी या प्रकारे. मग तिला मंद आचेवर होऊ दिलं. तर छान विरघळली व त्याचा पाकही तयार झाला. मग नंतर मी चाळून घेतलं त्याला. तरी 1-2 तारी पाक तयार झाला तेव्हा मग मी त्याच्यात वेलची पावडर, थोडं जायफळ किसून घेतलं होतं व आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले एखादे त्याचे बारीक तुकडे करून तेही टाकले व कलोंजीही टाकून घेतली मी. असं कोणत्या पदार्थात खाणं होत नाही लवकर म्हणून. तर त्याचे मिक्स होऊन जाते म्हणून काय त्याची चव छानच लागते. तर तेही टाकून घेतलं व मी या बर्फीत तुपाचा वापर नाही केला, कारण खोबऱ्यात भरपूर तेलाचं प्रमाण राहतं. तर ह्यावेळेस मी बिना तुपाचंच करून पाहिली. नाही तर कोरड्या खोबऱ्याची जेव्हा करते तेव्हा तूप वापरते मी. पण हे ओलं नारळ होतं, मग म्हटलं नको तूप, अशीच करून पाहावी. तर छान 2 तारी पाक आल्यावर मी हे टाकून घेतलं होतं खोबऱ्याचं पीस व त्याला छान मंद आचेवर होऊ दिलं. फक्त कढई घेताना थोडी अशी जाड घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ते पाक पण मध्ये जातो व छान होते. पण मग थोडं कोरडं होत जातं मग ते. तर थोडी कढई घेताना थोडी जाड्याची घ्यायची, नाही चिपकत मग ते. तर खूप छान झालं होतं, मस्त कोरडं होत होतं ते. तर मग मी डिशला तूप लावून घेतलं होतं एका डिशला व त्याच्यात ओतून घेतलं ते सारण व 5-6 मिनिटासाठी फॅन खाली ठेवलं होतं. त्याच्यावर तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वगैरे टाकून घ्यायचे, अजून टाकायचे तर. व हाताला थोडं तूप लावून घेतलं होतं व जेव्हा ते गरम होतं तेव्हाच त्याला छान थापून घेतलं मी. व हे गार झाल्यानंतर आपण याच्या वड्या करून घेणार आहोत. तर 5-6 मिनिटं मी फॅन खाली गार व्हायला ठेवलं होतं हे. तर गार झालं होतं, थोड्या कडकही झाल्या होत्या वड्या. मग मी चाकूने अशा छोट्या छोट्या करून घेतल्या. खूप स्क्वेअरमध्ये होत नव्हत्या, कारण ते खूप असं जाड जाड किस होतं खोबऱ्याचं म्हणून. पण छान होते, टेस्टीला खूप छान लागत होत्या. तर अशा झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. व तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतं त्याही टाका कमेंट्समध्ये. धन्यवाद.